आषाढी एकादशीला मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे ही खास रेसिपी। अगदी झटपट आणि कमीत कमी वेळामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे। तर हा पदार्थ तुम्ही कोणत्या पण उपवासाला बनवू शकता आणि खाऊ शकता। अगदी लहान मुलांपासून तर मोठ्या मुलांपर्यंत आवडीने खाऊ शकता। तर तुम्ही इथे बघू शकता किती मस्त दिसून राहिलेला आहे, स्पंज पण किती मस्त आलेला आहे आपल्याला। चला तर मग वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी पोहे खायच्या चम्मचने 4 चम्मच मी साबुदाणा घेतलेला आहे। याला मी आता मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। तुम्ही हवं तर याला थोडंसं गरम पण करू शकता, त्याच्यामुळे क्रिस्पी येतो साबुदाणा। तर बघा मी इथे असा दरदरा आधी पिसून घेतलेला आहे मिक्सरमधून। तर आता इथे आपण वरई टाकून घेऊया मिक्सरमधून, तिला पण काढून घेऊया। इथे वरईला तुम्ही भगर पण म्हणू शकता, काही भागामध्ये वरईसुद्धा हा शब्द वापरतात भगराला, आणि काही भागामध्ये भगरसुद्धा असं म्हणतात। तर मी इथे आता 1 वाटी दही टाकलेलं आहे। तुम्ही दह्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार। तर मी आता याला मिक्सरमधून बारीक करून घेत आहे। तर बघा मिक्सरमधून बारीक करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता याची पेस्ट। तर अशा प्रकारे करून घ्यायची। बघा किती छान मस्त बारीक झालेला आहे, खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही, अशा पद्धतीने झालेला आहे बारीक। आता याला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। तर मी इथे सर्वप्रथम माझ्या पॉटमध्ये मी 1 वाटी सुरुवातीला टाकलेला होता भगर, तर तो जास्त होत होता, त्यामुळे मी त्याला अर्ध बाजूला काढून ठेवलेलं होतं। आणि आता हे अर्ध बाजूला काढून ठेवलेलं मी परत याला मी मिक्सरमधून काढून घेणार आहे, बारीक करणार आहे। तर याच्यामध्ये मी आता दही नाही टाकणार आहे, कारण मी 1 वाटी आधीच दही टाकलेलं होतं। तर इथे मी आता 1 वाटी पाणी टाकून त्याने मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता किती मस्त बारीक पेस्ट झालेली आहे। तर अगदी घट्ट पण नाही आणि अगदी पातळ पण नाही, अशा पद्धतीने हे बारीक झालेलं आहे। आता हे सुद्धा आपण ह्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि हे पूर्ण मिश्रण व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया। तुम्ही हवं तर तुम्ही तुमच्या घरी किती मेंबर आहेत त्यानुसार तुम्ही साबुदाणा आणि वरई किंवा भगर याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर ह्या बॅटरचे तुम्ही अप्पे पण बनवू शकता, डोसा पण बनवू शकता, किंवा तुम्ही उत्तप्पा पण बनवू शकता। तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ह्या बॅटरपासून बनवू शकता। तर आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर बघा आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। बघा खूप पातळ पण नाही झालेलं आहे आणि खूप घट्ट पण नाही झालेलं आहे, आणि चांगलं चम्मचने थोडंसं फेटून घ्यायचं, म्हणजे स्पंज चांगला येतो त्यामुळे। तर बघा याला जास्त वेळ लागत नाही, अगदी 10 मिनिटांमध्ये बनून तयार होते। तर आता इथे आपण याला 10 मिनिटांपर्यंत थोडंसं बाजूला आपण ठेवून घेऊया, म्हणजे 10 मिनिटांमध्ये आपण ते जो भगर आणि साबुदाण्याचं जे पेस्ट आहे ते थोडं पाणी सोक करून घेईल। तर तोपर्यंत आपण इथे चटणी करून घेऊ। तर इथे मी सुक्या नारळाचे काप घेतलेले आहे। आता इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे, मुंगफल्ली पण म्हटलं जाते याला। याला मी भाजून घेतलेलं होतं आणि वरचे जे साल आहे ते काढून घेतलेले आहे। आणि इथे मी 2 मिरची घेतलेली आहे, तोडून टाकून घेऊया याच्यामध्ये। आणि अर्धा चम्मच मी मीठ घेतलेलं आहे, अर्ध्या चम्मचपेक्षा मी थोडं कमीच घेतलेलं आहे मीठ। आणि मी इथे 2 चम्मच दही टाकून घेत आहे। दह्याने चटणीला टेस्ट छान येते, त्यामुळे मी इथे 2 चम्मच दही टाकून घेतलेलं आहे। आणि आता आपण याला मिक्सरमधून बारीक करून घेऊया, पेस्ट झालेली आहे। बघू शकता तुम्ही किती मस्त पेस्ट झालेली आहे। आता आपण ह्या पेस्टला एका भांड्यामध्ये काढून घेऊया। तुम्ही हवं तर तुमच्याकडे ओला नारळ असेल तर तुम्ही ओल्या नारळाची सुद्धा चटणी करून घेऊ शकता। इथे आता आपण तडका देऊन घेऊया चटणीला। तेल गरम झालेलं आहे। तर आता इथे मी जिरा टाकून घेत आहे। जिरा तडतडला की आपण इथे बोर मिरची टाकून घेऊया। तर इथे मी 2 बोर मिरची टाकून घेतलेली आहे आणि हा तडका आपण आता चटणीमध्ये वरून सोडून घेऊया। तर तुम्ही आता हे उपवासाला आपण मोहरी, कढीपत्ता वगैरे आपण टाकणार नाही, कारण हे उपवासाला चालत नाही। जर तुम्हाला चालत असेल तर तुम्ही हे वापरू शकता तडक्याला। तर मी इथे
जिरा आणि मिरचीच टाकून घेतलेली आहे. काही भागामध्ये जिरं पण टाकत नाही, तर तुम्ही हवं तर नुसतं तेल गरम करून तेलाचं मोहनसुद्धा तुम्ही चटणीला टाकू शकता. तर बघा आता आपली चटणी तयार आहे. अशा पद्धतीने बघू शकता किती मस्त दिसत आहे. तर आता इथे चटणी होतपर्यंत इथे 10 मिनिट झालेले होते. हे आता बॅटर तुम्ही बघू शकता इथे सोक झालेलं आहे छान मस्त. तर आता आधीपेक्षा पण हे बॅटर गाळं आलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त गाळं आलेलं आहे आणि छान पण दिसत आहे. तर हे असं बॅटर आपल्याला अप्पे बनवायसाठी किंवा डोसे किंवा उत्तप्पा बनवायसाठी लागतो. तर बघा आता आपण याच्यामध्ये मिरची टाकून घेऊया. 2 मिरची मी कापून घेतलेली होती आणि 1 चम्मच मी जिरा टाकून घेते याच्यामध्ये. आणि मी इथे 1 मीडियम आकाराचा आलू घेतलेला होता, त्याला किसून घेतलेला आहे आणि 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं होतं. आणि इथे मी 1 चम्मच मीठ टाकून घेत आहे, सेंधा नमक आहे हा. आणि इथे मी 2 चिमूट खायचा सोडा टाकून घेतलेला आहे. तर आता या सगळ्या जिन्नसांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, छान एकदा एकजीव करून घ्यायचं. तुम्हाला आलू टाकायचा नसेल तर तुम्ही आलू स्किप पण करू शकता किंवा तुम्हाला याऐवजी दुसरं काही टाकायचं असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता. तर बघा आता अप्पे पात्र गरम झालेलं आहे. मी आधीच तेल टाकून घेतलेलं होतं याच्यामध्ये. तर आता आपण हे बॅटर टाकून घेऊया अप्पे पात्रामध्ये. तर अशा पद्धतीने हळूहळू टाकून घ्यायचे. तुम्हाला अप्प्यांचा साईज लहान मोठा हवा असेल तर तुम्ही बॅटर कमी जास्त करू शकता. तर पूर्ण बॅटर टाकून झालेलं आहे. तर आता आपण इथे ताटी झाकून घेऊया. 1 ते 2 मिनिट राहू द्यायचं आणि मग खोलून घ्यायचं. तर इथे बघा 2 मिनिट झालेले आहे. आपण झाकण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता किती मस्त स्पंज आलेला आहे. तर आता आपण यांना दुसऱ्या साईडने पलटवून घेऊया अशा पद्धतीने. तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे एका साईडने. तर आता याला आपण दुसऱ्या साईडने पण असं हळूहळू एक सगळे अप्पे आपण असे पलटवून घेऊया. तर पूर्ण अप्पे आता पलटवून झालेले आहे. तर आता याच्यावरून आपण हलकंसं थोडं आपण तेल टाकून घेऊया, जेणेकरून जो खालचा भाग आहे तो व्यवस्थित शिजला गेला पाहिजे. तर आता इथे दुसऱ्या साईडने पण अप्पे शिजलेले आहे. आता ह्या सगळ्या अप्प्यांना एका ताटीमध्ये काढून घेऊया. आणि आता मी इथे दुसरी बॅच टाकून घेत आहे. इथे पण मी आधी तेल टाकून घेतलेलं होतं. तर आता दुसरी बॅच पण अशा पद्धतीने टाकून घ्यायची आणि ही पण आता होऊ द्यायची. तर अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. खूप साधा आणि सोपा आहे. तुम्ही नेहमी साबुदाणा खिचडी आणि भगर खाऊन कंटाळले असाल, बोर झाले असाल तर तुम्ही ही अशा पद्धतीची नवीन रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडेल. तर तुम्ही घरी एकदा बनवून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. नमस्कार.